Subscribe my channel and press the bell icon for never miss another update. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागन्त्यतिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. सर्वांना जय सियाराम. आजच्या भेटीमध्ये मानवीय जीवनातली गरज आणि त्या गरजेतली एका गरजेबद्दल मी बोलणार आहे. मानवीय जीवनामध्ये आपल्याला गरज ठीक आहे, अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्यांची गरज आहे, ही तनाला. पण मानवीय मनाला गरज कसली असते किंवा ज्याच्याने आपलं जीवन हे प्रफुल्लित होऊ शकेल अशा काही शब्दांवर मला चिंतन करायचं. यातला पहिला शब्द लक्षात ठेवा की आपल्याला आशीर्वादाची गरज आहे. म्हणून आपण मागून घेतो. किती मोठा माणूस असला तरी तो त्या ठिकाणी म्हणतो की महाराज अहो आम्हाला आशीर्वाद द्या. आपण आशीर्वादाची भीक मागतो कारण जीवनातली आवश्यक अशी ती गरज आहे. आशीर्वादानं काय होतं हे आशीर्वाद घेतल्यावरच कळतं. आई वडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे आशीर्वाद, ज्येष्ठांचे आशीर्वाद, मोठ्यांचे आशीर्वाद. जीवनातला हा एक आशीर्वाद ही माणसाची गरज आहे. तो मिळवलाच पाहिजे. आशीर्वाद घ्या. दुसरं जीवनातली गरज सांगतो मी, आनंद. अतिशय महत्वाचा शब्द आहे, अक्षरावरचा. आनंद. आनंद रहित जीवन आपण जगूच शकत नाही आणि जीवनामध्ये आनंद असलाच पाहिजे. आनंद हा एकमेव मराठी शब्द असा आहे की ज्याला विरुद्ध अर्थी शब्द नाही. आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. श्रीमद भागवत महात्म्याचा पहिला श्लोक आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. सच्चिदानंद या आनंद शब्दापासून भागवत आहे. दशमस्कंदामध्ये परमानंद शब्द आलाय. अहो भाग्यम अहो भाग्यम नंदगोप व्रजौकसा यन्मित्रम परमानंदम. दशमस्कंदात परमानंद आहे. आणि श्रीमद भागवताचा शेवटच्या दिलेल्या महात्म्याच्या सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये प्रेमानंद शब्द आलाय. म्हणजे भगवान हे आनंद स्वरूप आहे. मग आशीर्वाद आवश्यक आहे, आनंद आवश्यक आहे. तिसरा शब्द लक्षात ठेवा, आश्रय आवश्यक आहे. अहो का हवे असतात आम्हाला शेजारी? का घेतो आम्ही अशी जागा की आम्हाला आमच्या आजूबाजूला कोणीतरी ओळखीचं असावं, परिचयाचं असावं? आमच्या कार्यामध्ये एवढ्या लोकांना मी बोलवतो, काय कारण असेल? मनुष्य जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी आश्रयाची गरज आहे आणि आश्रय असलाच पाहिजे. आश्रय घेतल्यानंतर मनुष्य निश्चिंत होतो. म्हणून भगवंताचा आश्रय असू द्या, सद्ग्रंथांचा आश्रय असू द्या, सद्विचारांचा आश्रय असू द्या, सबलतेचा आश्रय असू द्या, या आश्रयाने आपलं जीवन हे चिंतारहित होतं. म्हणून आशीर्वादाची गरज आहे, आनंदाची गरज आहे, आश्रयाची गरज आहे, मानवीय जीवनाला आरामाची गरज आहे. माझे अक्षरावरचे शब्द आहेत. मला बोलायचं आहे की मानवीय जीवनामध्ये गरज कसली आहे? आराम. लोकाभिरामम हा शब्द उच्चारताना सुद्धा लोकांना आराम देणारा तो परमात्मा. रामाचं नाव ठेवताना तुलसी रामायणामध्ये सकल लोक विश्राम शब्द आलेला आहे. रामायणाचा सगळ्यात शेवटी विचारलं तुलसीदासांना की इतकं रामायण केल्यानंतर तुम्ही मिळवलं काय? म्हणले विश्राम. राम काज किये बिनु महे का आराम असं म्हणणाऱ्या मारुती रायाने सुद्धा रामनामात विश्राम घेतलेला आहे. अहो समुद्र मंथनाचं विष निघालं, भगवान शिवाने कंठात घेतलंय आणि मग वरून जेव्हा रामनाम घेतलं तेव्हा विषावर राम शब्द ठेवला आणि विश्राम शब्द झाला. आराम आवश्यक आहे. कदाचित आज
देवाने आपल्याला या 5व्या शब्दासाठी ही स्थिती निर्माण केली असं समजून त्या पॉझिटिव्ह विचाराने राहा की आता आराम करायचा आहे. आराम आणि आळसू या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. मी आळसूंबद्दल बोलत नाही, मी आरामाबद्दल बोलतोय. आळसू पडून राहतात, आराम वेळेवर घेतला जातो. आशीर्वाद आवश्यक आहे, आनंद आवश्यक आहे, आश्रय आवश्यक आहे, आराम आवश्यक आहे आणि मानवीय जीवनामध्ये आदर आवश्यक आहे. आम्हाला आदर मिळाला नाही तर आम्हाला वाईट वाटतं. कोणीतरी आपल्याशी आदराने वागावं. मी माझ्या कथेमधून नेहमी म्हणतो की पतीने पत्नीला प्रेम द्यावं आणि पत्नीने पतीला आदर द्यावा. आदर परमश्रेष्ठ आहे. आपण मोठ्यांना आदर देतो, सद्गुरूंना आदर देतो, ग्रंथांना आदर देतो. या सगळ्याही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पण यातल्या यात मला तुम्हाला एक म्हणायचं आहे की आनंद फार महत्वाचा आहे. मी जीवनात सगळ्यात जास्त कशाला मानत असेल तर जिथून जिथून परमोच्च आनंद मिळत असेल तिथून आनंद घ्यावा. बरं, आनंद सगळ्याकडे सारखा आहे का? म्हणजे नाही. आनंदाचे प्रकार आहेत. मी काही आनंदाचे प्रकार सांगतो, ते लक्षात ठेवा. पहिला आनंद, ज्या वेळेला तुम्ही धाम चर्चा कराल, का हो तुमच्या गावाला कसं काय चाललंय, पाणी पाऊस कसं आहे, कोरोना काय म्हणतोय, लोकांची स्थिती कशी आहे, बाजार हाट कसा चाललाय, काही झालं का, थोडं लॉकडाऊन उघडलं का, हा 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 आनंद त्या गप्पांमध्ये जेव्हा घेतला जातो ना, हा विचारी आनंद आहे. शब्द पुन्हा एकदा माझे नीट आहे का? हा विचारी आनंद आहे. जेव्हा धाम चर्चा करतात तो विचारी आनंद आहे. जेव्हा तुम्ही दाम चर्चा करता तो वित्त आनंद आहे. 7वा वेतन आयोग लागला का? TADA मिळाला का? कहो पगार कट होणार आहेत म्हणले असं ऐकलं. हे एवढे पैसे मिळाले, कहो उत्पन्न कसं आलं, माल विकला गेला नाही म्हणले, भाजीपाला काय महाग आहे हो. या सगळ्या गोष्टी जेव्हा घेतल्या जातात आणि तिथून जो गप्पांमध्ये आनंद मिळवला जातो तो वित्तीय आनंद आहे. काही विचार आनंद आहे, काही वित्तीय आनंद आहे. जेव्हा काम चर्चा केली जाते तो विषयी आनंद आहे. ज्या वेळेला काम चर्चा केली जाते तेव्हा विषयाचं चिंतन केलं जातं. काही जोक्स आहेत, काही अश्लील भाषणं आहेत, असलं बरचसं काहीतरी आहे. हा याच्यातूनही आनंद मिळतो, पण तो विषयी आनंद आहे. विषयी आनंद माणसाला अधोगतीला नेतो. विषयी आनंद हा विकाराला वाढवतो. विचारी आनंद हा चर्चा घडवतो. वित्तीय आनंद हा माहिती आणतो. आणि शेवटचा आनंद सांगतो ज्याला रामचर्चा म्हणतात. इथून विवेक आनंद येतो. म्हणून विषयी आनंद, विचारी आनंद, वित्त आनंद आणि विवेक आनंद. मग विवेक आनंदाला प्राप्त करायचा असेल तर आम्हाला रामचर्चाच करावी लागेल. म्हणजे थोडक्यात काय, तर मग आनंद फळ कशाचं आहे म्हणले का? मला आनंद मिळेल कशाचं फळ आहे? तर मी काही फळं सांगतो तुम्हाला. सुखाचं फळ मैत्री आहे. तुम्ही जेवढे सुखी राहाल तेवढे मित्र तुमच्या, आपण म्हणतो ना गुळ तिथे माशा, 2 पैसे तुमच्या जवळ आले की लोक तुमच्या जवळ येतात. सुखाचं फळ मैत्री आहे. दुःखाचं फळ दया आहे. तुम्ही दुःख झालं तर फार लोक तुम्हाला दया दाखवून मोकळे होतील, करुणा करून मोकळे होतील. दुःखाचं फळ दया आहे. पापाचं फळ उपेक्षा आहे. जर आपल्या हातून काही पापकर्म घडलं तर समाज आणि समाजातील सगळे लोक आपली उपेक्षा करतील. नवे नवे तर आपलं मनही उपेक्षा करेल. पापाचं फळ उपेक्षा आहे, सुखाचं फळ मैत्री आहे, दुःखाचं फळ करुणा आहे. पण एक सांगतो तुम्हाला, विवेकशील पुण्य केलं असेल तर त्या पुण्याचं फळ आनंद आहे. आनंद मिळतो केव्हा? पुण्यकर्म केलं जातं. ज्या ज्या वेळेला तुम्ही पुण्यकर्म कराल त्या त्या वेळेला तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. किती बरं वाटतं ते सगळं केल्यानंतर. आनंद वाटतो. भागवत कथा ऐकली, आनंद वाटला. कुठे दान केलं, आनंद वाटला. 50 लोकांना अन्नदान झालं, गरीबाला वस्त्र दिलं. तुम्ही जे जे पुण्यकर्म कराल त्या सगळ्या पुण्यकर्माचं फळ हे आनंद आहे. आणि आनंद परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून श्रोतेजनो, जीवनात काही मिळवायचं असेल तर आनंद मिळवा. आनंदाला गमावू नका. दुसऱ्याने आपल्या आनंदावर आघात करता कामा नये.
दुसऱ्याचा वागण्याने, दुसऱ्याचा बोलण्याने, दुसऱ्याच्या ऍक्टिव्हिटीजने जर आपला आनंद कमी होत असेल तर समजायचं माझा आनंद हा स्वावलंबी नव्हता, तो परावलंबी होता. आनंद अशी तिजोरी आहे की त्याची चावी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. अकेले में मेला और मेले में हम, ठाईच बैसोनी करा एक चित्त. बस भगवंताचं स्मरण, आपला आनंद आपण उपभोगायचा आहे. तो आतल्या आत ही अंतःकरणीय वृत्ती आहे, ती आपण भोगायची आहे. समोरचा त्याचा बोलण्याने मी अपमानित होऊन जर माझ्या जीवनातला आनंद कमी होत असेल तर माझा आनंद स्वावलंबी नाही आणि परिपक्वही नाही. परिपक्व आनंदाचं लक्षण आहे तो कोणत्याही बोलण्याने कमी होत नाही, तो त्याच्या मस्तीत राहतो. म्हणून तर कबीर महाराज म्हणतात, कबीरा खडा बाजार में सबकी मांगे खेर, ना किसी से दोस्ती और ना किसी से बैर. कोणाशी मैत्री जास्त करायची नाही आणि कोणाशी दुश्मनी कधीच करायची नाही, पण आपलं जीवन आपल्या आनंदात जगायचं, असं मस्त राहायचं. सगळ्यातून आनंद मिळवतायत. हे मोबाईलमध्ये मी एक बघितलं होतं की लहान लहान मुलं एकत्र येतात, एकाच्या हातामध्ये वीट आहे, त्याने वीट कानाला लावली आहे, एकाने वीट हाची समोर धरून त्याने सेल्फी काढलाय. विटेमध्ये सेल्फी येणार नाही हो. लोक म्हणतात काय बावळटपणा आहे. बावळटपणा नाही, तो आनंद आहे. कोणाचंही लग्न असलं तरी लहान मुलं आपल्या घरामध्ये बँडचा आवाज आला की नाचतात. तो किती, ते सच्चिदानंदाचं स्वरूप आहे. तो किती निर्विकार आनंद आहे. एखादा लहानसं मुलगा काही खोडी करत असेल तर त्याची क्लिप आज टाकली जाते, ती पाहायला बरं का वाटतं. तो निरागस आनंद आहे, निष्प्रभ आनंद आहे. आणि म्हणून त्या आनंदाला कायम ठेवा. संत म्हणतात ना की आम्ही मुरारी बापूंना एकाने विचारलं की बूढ़े होने के बाद क्या तुम कथा बंद कर दोगे? तो मुरारी बापूंनी सांगितलं, मैं अभी तो बालक हूं, पहले जवान तो होने दो. म्हणजे मी बाल्य स्वरूपाचा आनंद अजून उपभोगतोय, मी निरागस आनंद उपभोगत. आणि हे भक्तीचं लक्षण आहे. म्हणून श्रोतेजनो, आनंदाला कमी करू नका. कोणाचा निंदेने आपला आनंद कमी करू नका. कोणाचा बोले आपल्या मस्तीमध्ये आपण राहा. लोक, कारण ज्याच्याकडे ज्या दुकानात जो माल आहे तो तेवढंच देईल, त्याची कपॅसिटी तेवढीच आहे. ईर्ष्या असेल ईर्ष्या देईल, द्वेष असेल द्वेष देईल, प्रेम असेल प्रेम देईल, ज्ञान असेल ज्ञान देईल, पण आनंद असेल तो आनंद वाटत राहा. इसे बांटते रहो, हसते रहो, नाचते रहो. पुन्हा एकदा सांगतो आणि सगळ्यांची रजा घेतो. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम.